स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ, तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम. नमस्कार, मी कविता पवार. माझ्या जीवनामध्ये ज्या स्त्रियांनी माझ्या जीवनाला जगण्यासाठी पार्टिसिपेट केलं, माझ्या सुखदुःखामध्ये साथ दिली, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करीत आहे. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्मदात्री आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे, ती गुरु आहे, तीच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. माझ्या सगळ्या ज्या माझ्या जीवनामध्ये मला ज्यांनी साथ दिली त्या स्त्रियांना आजच्या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज महिला दिनी मामी दिसताच मी तिला थांब म्हटले, कारण तिचे ऋण माझ्यावर होते. ती नेहमी येते, धावपळीमध्ये येते. ती येताच मला चिडचिड जरी झाली तरी ती एका काळात आमचा आधारस्तंभ होती, कारण ती आमच्या घर बांधकामाच्या वेळी घराला पाणी द्यायची. माझ्या आर्यनला ट्युशनला न्यायला घरात कुणीच नव्हते. एकच पर्याय होता, मामीने पोचून द्यायची. ते जरी आमच्या घराच्या चौकीदारीचे काम करायचे, परंतु ते सुखदुःखात सहभागी व्हायचे. आर्यनला ट्युशनला पोचून द्यायची, जाताना सोबत निघायचे, परंतु नंतर आर्यन ट्युशनमध्ये पोचून जायचा आणि मामी मात्र मागे राहायची. नंतर आर्यन उड्या मारीत बॅग घ्यायचा आणि ट्युशनमध्ये पोचायचा. आज महिला दिनी तिला शॉल व श्रीफळ देऊन तिने केलेल्या ऋणाचे आभार मानले व निरोगी रहा या शुभेच्छा दिल्या. नाती रक्ताची नाही, परंतु जिव्हाळा मात्र रक्तापेक्षा जास्त आहे. उन्हें अपना समझने से क्या फ़ायदा, जिनके अंदर आपके लिए कोई अपनापन ही ना हो. म्हणून जी नाती आहे ती जपा व आयुष्य जगा. ही काकू आहे, आम्हाला कामामध्ये मदत करते, माझ्याकडे काम करते, आईसारखी राहते. तिला आज मी महिला दिन मी तिचा सत्कार करते, कारण ती नेहमी माझ्याकडे चांगलं काम करते आणि चांगलं राहणार अशी तिने मला हमी दिली आहे. काकू खुश राहा आणि काही तुमच्या समस्या असल्या तर आम्हाला सांगा. थांबा तशीच थांबा. ह्या आमच्या आशा काकू. मी जॉबसाठी माझी बदली झाल्यानंतर जेव्हा मी मेळघाट कार्यक्षेत्रामध्ये धारणी या गावाला गेले, तेव्हा अत्यंत मोठा प्रश्न माझ्या मनात होता की आता माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला कोण जेवण करून खाऊ घालणार, कोण डबा करून देणार, कोण डबा पॅक करून देणार आणि त्यांची सगळी काळजी कोण घेणार. याबाबत मी अत्यंत चिंतेत होते आणि चिंतेत असताना मला ह्या आशा काकूंनी एक नवीन आशा दाखवली आणि त्यांनी मी तुमचे घर करते, दररोज सकाळी 7 वाजता येणे, 7 वाजता येऊन दोघांचाही डबा करणे, नाश्ता करणे, डबा पॅक करून देणे, डबा घासून घेणे, डबे घासून धुवून पुसून ठेवणे, ह्या संपूर्ण काळजी त्यांनी मी मेळघाटामध्ये असल्यामुळे त्यांनी घेतली. माझ्याकडे जितक्याही महिला, ह्या 2-3 महिला काम करतात, ह्या 3ही महिलांनी मला अत्यंत सोबत दिली, साथ दिली. यांच्यामुळे मी मेळघाट कार्यक्षेत्र हा जॉब पूर्ण करू शकले आणि त्या जर नसत्या तर मला घरी व्हॉलेंटिअर घेऊन बसावं लागलं असतं, परंतु यांनी साथ दिल्यामुळे मी ते जॉब करू शकली. एका आईप्रमाणे त्यांनी माझ्या मुलाची, माझ्या पतीची काळजी घेतली. त्यांची ऋण तर मी कधीच फेडू शकत नाही, परंतु आज महिला दिनी त्यांचे आभार मानून त्यांना शॉल देऊन मी महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या.